सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण 173वा जो भाग आहे ज्ञानेश्वरीचा त्याच्या करता आपण बसलो आहोत आणि मध्ये बरेच दिवस गेले. जे 5 मेला जे आपण प्रवचन घेतलं त्याच्यानंतर मध्ये प्रवचनच नाही झालं आणि तुम्हा सगळ्यांची मला आठवण येत होती आणि तुम्हा सगळ्यांना माझी आठवण येत होती. मला समजत होतं आणि म्हटलं परमेश्वराची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे आपण करूया म्हटलं. आपण अध्याय 14वा जो गुणातीत योग आहे तो आपण बघतो सध्या आणि आपण त्याच्या शेवटच्या भागाकडे आपण आलो आहोत. आणि त्याचा जो शेवटचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचा तो श्लोक काय आहे आणि त्याचा माऊलींनी केलेलं त्याचं निवेदन त्याचा सांगितलेला अर्थ आपण बघणार आहोत. हा जो गुणातीत योग हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात आणि ते 3 गुण आपण पाहिले सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. आणि मग भगवंत असं सांगतात की प्रकृती जी आहे परमेश्वरापेक्षा प्रकृती वेगळी आहे ही परमेश्वरानेच निर्माण केलेली आहे आणि ती जी प्रकृती आहे तिच्यामध्ये ती प्रकृती जी आहे जे पंचतत्वांनी बनलेली जी प्रकृती अग्नी पाणी वायू आकाश आणि हे जे 5 तत्व आहे हे तत्व ज्यावेळी एकत्र येतात आणि त्यांच्या जोडीला ज्यावेळी आत्मा म्हणजे परमात्मा आत्मा आणि परमात्मा एकच हा ज्यावेळी त्यांच्यावर संयोग पावतो त्यावेळी एक शरीर बनतं हे आपल्याला माहिती आहे. पण ज्यावेळी हे 5 तत्व जे आहेत हे खरं म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध वागणारे आहे हे आपल्याला माहित आहे. आगीला पाणी भिजवतं आणि पृथ्वीला ते पाणी झाकून टाकतं. हे आपण सगळं एकामेका 5 तत्वांचे गुण आपण जाणतो. पण ते ज्यावेळी या आत्म्याच्या संयोगाने एकत्र येतात एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये आपोआपच अहंकार निर्माण होतो आणि हा जो अहंकार असतो जो प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतो तो अहंकार हे 3 गुणांबरोबर खेळतो. हे काय होतं की माणूस तमोगुणी असतो रजोगुणी असतो आणि सत्वगुणी असतो. आणि मग भगवान कृष्णांनी उपदेश केला या अध्यायामध्ये की तमोगुणाकडून रजोगुणाकडे यायला पाहिजे रजोगुणाकडून सत्वगुणाकडे यायला पाहिजे सत्वगुणाकडून गुणांच्या पलीकडे जायला पाहिजे हे परमात्म्याची प्राप्ती करून यायला पाहिजे. असं सगळं त्या गुणांचं लक्षण हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो ही प्राप्ती कशी करून घ्यायची असा अर्जुनाने प्रश्न विचारला. आणि मग त्याबद्दल भगवंतांनी काय काय त्याला सांगितलं. त्याच्या पुढे परत त्यांनी काही प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणजे या त्यातला शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण घेऊया. त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत काय म्हणतात ते पाहूया. भगवंत काय म्हणतात जो पुरुष ज्ञानलक्षण अभेद स्वरूप अव्यभिचारी भक्तियोगाने माझे सेवन करतो तो या त्रिगुणांचे चांगल्या प्रकारे उल्लंघन करून ब्रह्मभावाला योग्य होतो. हा श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिला होता आणि याच्यामधल्या 371 ते 388 या ओव्या पण आपण पाहिल्या होत्या. तुम्ही जर मागचे प्रवचन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. मी इथे भगवंत काय म्हणाला की ज्ञान लक्षण ज्ञानाची जी लक्षण आहे ती तो आपल्याजवळ ठेवतो. ती काय लक्षण आहे की सतत साधना करणे परमेश्वराचं मनन चिंतन करणे हे ज्ञान लक्षण आहे. दुसरं काय अव्यभिचार. व्यभिचार म्हणजे काय दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यभिचार कशाला म्हणतो की एक पुरुष आपल्या पत्नी व्यतिरिक्त 2 पत्नींचा विचार करतो परस्त्रीचा विचार करतो. एक पत्नी परपुरुषाचा त्याला आपण व्यभिचार म्हणतो साध्या भाषेत. पण भक्तीमध्ये व्यभिचार म्हणजे काय तर भगवंतांनी काय सांगितलं की जो असं समजतो की मी आणि सृष्टी वेगळा आहे मी या प्राण्यात आहे त्या प्राण्यात नाहीये मी आणि मुंगी वेगळा आणि मी आणि मनुष्य वेगळा तो अव्यभिचारी भक्ती करतो. खरी भक्ती काय की सर्वत्र एकच परमात्मा आहे याला म्हणतात अद्वैत भाव. तो द्वैत भावाने विचार करतो तो अव्यभिचारी भक्ती असं परमेश्वराने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जो अशा रीतीने परमेश्वराचं सेवन करतो भक्ती करतो तो या 3 गुणांचं उल्लंघन करतो. आता तो कसं करतो तुम्ही म्हणा. खरं म्हणजे याच्यामध्ये काय होत असतं माहितीये का की अतिशय साधं उदाहरण पण मी तुम्हाला समजून सांगतो दैनंदिन जीवनामध्ये मी तुमच्या लक्षात याच्यामध्ये प्रत्यक्ष काय होतं की जेव्हा आपण भक्तीमध्ये उतरतो
हं? परमेश्वराचं कोणत्याही रूपाची तुम्ही भक्ती केली ना, श्रीराम या रूपाची केली, श्रीकृष्ण या रूपाची केली, किंवा काली रूपाची केली, किंवा तुम्ही सरस्वती रूपाची केली, लक्ष्मी रूपाची केली, गणपती रूपाची केली, तर त्याचे जे शुद्ध सात्विक गुण आपल्यामध्ये यायला लागतात. त्या लागल्या की आपोआपच आपण तमोगुणातून रजोगुणातून सत्वगुणातून आपण काय होतो, गुणांच्या पलीकडे जायला लागतो. मग त्यांच्या सानिध्यात राहतो, त्याचं आपण चिंतन मनन ध्यान करतो, म्हणून आपल्याला ते आपोआपच प्राप्त होतो. दैनंदिन व्यवहारात आपण नेहमी बघतो की एखादी महिला सोसायटीमध्ये इतर महिलांबरोबर मिसळते, त्यावेळी काय होतं की तिच्या ज्या त्याच्या मैत्रिणी उपाशो ज्यांच्यावरती गप्पा मारतात, त्यात जर वाईट स्वभावाच्या मैत्रिणी असतील तर त्यांचे गुण ती आपोआपच घेते. याच्याबद्दल टीका करणे, त्याच्याबद्दल टीका करणे, याला नाव. तीच जर चांगल्या गुणांच्या महिलांच्या संगतीत राहिली, हा, तर ती चांगले गुण घेते. बरोबर आहे की नाही? हे आपण, की आपण लहान मुलांचं पण बघतो. तो श्रीमंत घरातला चांगल्या चांगल्या घरातला मुलगा शाळेमध्ये वाईट मुलांच्या संगतीत राहिला तर काय होतो, त्यांचे गुण तो घेतो. अगदी झोपडपट्टी मधला मुलगा चांगल्या मुलांच्या संगतीत राहिला, तो पण चांगला होतो. म्हणजे संगत कशी आहे, ज्यावेळी आपण भक्ती करतो आणि भक्तीमधले सगळे प्रकार करतो, आपण देवाच्या संगतीत राहतो, त्यामुळे आपण त्रिगुणांचं उल्लंघन करतो. अतिशय साधं सरळ आणि स्पष्ट आहे आणि सोपं आहे, ते समजायला फार अवघड नाही. बरोबर आहे. आता हे असं आपण सगळं पाहिल्यानंतर आता जो आज आपल्याला जिथे सुरुवात करायची तो श्लोक मी वाचतो. त्यामध्ये भगवंत काय म्हणतात? भगवंत म्हणतात, श्लोक म्हणजे मी यांची ओवी वाचतो. भगवंत, सागर आणि पावसाचे ढग यांच्यात पाऊस पडते वेळी अखंड धार लागलेली असते, त्याप्रमाणे ब्रह्म आणि जीव यांच्यात एकच अखंडकार वृत्ती प्रवृत्त असते. हे श्रीकृष्ण काय सांगतात किंवा माऊली काय सांगतात, की ज्यावेळी पाऊस पडतो, पावसाची अखंड धार समुद्रामध्ये पडत असते. तर पावसामध्ये पण पाणी आहे, त्या समुद्रामध्ये पण पाणी, आणि जी अखंड धार लागलेली त्याच्यामध्ये पण पाणी. म्हणजे काय, एकच वृत्ती त्यांच्यामध्ये आहे, वेगळी नाही. तसं जो मनुष्य आहे, जीव आहे, त्याच्यामध्ये तो आणि ब्रह्म हा वेगळा नाही, एकच आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मग ती मुंगी असो, गाढव असो, काय, हे एकच आहे, एकच ब्रह्म सगळ्यांमध्ये. तो जीव रूपाण्याला मी शरीर धारण करून आलाय. ब्रह्म म्हणजे आत्मा ज्यावेळी शिव आपलं शरीर धारण करून, त्याला जीव म्हणतात. जेव्हा तो एकटा असतो त्याला आपण आत्मा म्हणतो. तर एकच अखंडकार वृत्ती असते. हे तुम्ही लक्षात घ्या की मी आणि तो हे परमात्मा एक आहे, वेगळा नाही, असं भगवंत सांगतात. ते पुढे काय म्हणतात, अरे बाबा अर्जुना, विहिरीचे तोंड आणि आकाश यांचा जसा सांधा बसलेला नसतो, त्याप्रमाणे तो गुणातीत परब्रह्माशी एकरूप होतो. कारण अर्जुनाने असं विचारलं होतं की तो गुणातीत आहे, तीन गुणांच्या पलीकडे गेलेला तो गुणातीत कसा असतो, कसा वागतो, हे मला तू सांग, म्हणजे मला दैनंदिन जीवनामध्ये त्याला ओळखता येईल. तर भगवंत काय म्हणतात की जसं मी तुला पाऊस आणि समुद्राचं उदाहरण दिलं, तसं अजून एक उदाहरण सांगतो की विहीर असते, त्या विहिरीवरती काही विहिरीतलं जे पाणी आणि विहीर यांचा आणि आकाशाचा असं काही सांधा जोडलेला नसतो कशाने. पण आपण काय बघतो की ते आकाशच्या विहिरीमध्ये पण असतं. का ते खाली पाणी आहे आणि मध्ये पोकळी जे ते आकाशच असतं, तेच आकाश एकीकडे एकसंघ असतं ते. तसा हा आत्मा प्रत्येकामध्ये एकसंघ आहे, एकच परमात्मा सगळ्यामध्ये. हे तू समजून घे. हे ज्यावेळी तुला जसं कळेल साधनेने, तस तू निसंशय होशील. पुढे ते काय म्हणतात, आणि तो हा जो गुणातीत आहे, हा असा परब्रह्माशी एकरूप झालेला असतो. त्याला हे कळून येतं गुणांच्या पलीकडे की तोच परब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे. तो आणि परमात्मा वेगळा नाही. त्याच्या काय लक्षात येतं, तो आणि परमात्मा वेगळा नाही. त्यामुळे असे अनुभव आपल्याला संतांच्या सानिध्यामध्ये येतात. किंवा आपण गुरूंसमवेत ज्यावेळी ध्यान करतो, तर बऱ्याच लोकांना ध्यानामध्ये असे दर्शन होतात की गुरूंच्या ठिकाणी त्यांना भगवान शंकरांचं दर्शन झालंय, श्री विठ्ठलांचं दर्शन झालंय, श्री गणपतीचं. आता परमात्माशी दर्शन का घडवतो गुरूंच्या ठिकाणी, तर ते सांगतात, अरे तुझे गुरु आणि तू परमात्मा एक झालेला आहे, तुला पण त्याच अवस्थेला यायचंय, तू समजून घे. काय सांगत असं, तुला पण त्याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव देतात. काय करतात, त्याला ते रोकडा अनुभव देतात. अशी ती खरी गोष्ट आहे. पुढे काय म्हणतात माऊली, प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत एकच मुखतारूपी प्रभेचा सरळपणा असतो, त्याप्रमाणे जीवापासून ब्रह्मापर्यंत एकच सोहम अशी अखंड वृत्ती त्याच्या ठाई असते ध्यानात.
तर माऊली काय म्हणतात की आपण पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं आपलं, असं चेहऱ्याने पाहिलं तर आपला चेहरा आपल्याला पाण्यामध्ये दिसतो. म्हणजे तो चेहरा आणि प्रतिबिंब एक वृत्ती त्याच्यामध्ये तयार झालेली असते. वेगळं असतं का? नाही, ते एकच असतं. तसं हा जो गुणातीत माणूस आहे तो आणि परमात्मा यांच्यामध्ये एकच सोहम भाव झालेला आहे. तर सोहम भाव म्हणजे काय? सो हम, सो म्हणजे तो, हम म्हणजे मी. तर तो एक मंत्र आहे, सोहम, सोहम, सोहम. हे तू आणि मी एक आहे. मंत्राचा अर्थ काय? सो म्हणजे तू आणि हम म्हणजे मी. सोहम. आपण आपल्या याच्यामध्ये विविध वाक्य काय? तत्वमसी. आपल्या आश्रमाचं ब्रीद वाक्य काय? तत्वमसी. तत, तव, तू असे. तत म्हणजे तो परमात्मा, तव म्हणजे तू असे. तूच तो परमात्मा आहे. तुम्हाला मला सगळ्यांना कुठे न्यायचंय? तुमची आणि त्याची मला एक गाठ घालून द्यायची. मी तो तुमच्यामध्येच आहे. गुरु काय म्हणतात, ती बाहेर जी चित्तवृत्ती जाते ती सावर तू आतमध्ये आण त्याला, आणि आतमध्ये आणून तुझ्यामध्ये तू ते ये, आणि आतमध्ये मी तुझ्या बसलेलो आहे. ते तू बघ, तू आणि मी एक आहे, वेगळे नाही. हे ज्या दिवशी कळतं त्याला म्हणतो ज्ञानप्राप्ती. म्हणजे असं तोंडी सांगणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं याच्यामध्ये फरक आहे. जसं कोणीतरी आपल्यापैकी कॅनडाला अमेरिकेला गेला आणि त्याने अमेरिकेचा तो जो वॉटरफॉल आहे फेमस तो पाहिला, आणि त्याने येऊन खूप व्हिडिओ फोटो दाखवले आपल्याला, किती छान आहे. आम्ही म्हणून आम्ही पाहिला. अरे पण पाहिला म्हणजे प्रत्यक्ष अनुभवलं का तुम्ही? नाही. त्या बोटीमध्ये बसला आणि ते तुषार पडताय आणि त्याचा तो आवाज आणि धबधबा, तिथे जो फील येणार आहे तो येईल का? नाही येणार. तसं प्रत्यक्ष अनुभूती येणे ही एक वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे. तर ही सोहम अखंड वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. ते अखंड वृत्ती कशी निर्माण होईल? त्याला एक आणि एकमेव उपाय आहे की साधना करणे. गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे. कुठलाही विचार न करता, जसं एक माता असते, आई असते, ती आपल्या लहानग्याला काय सांगते? मी सांगते तसं तू कर. फार प्रश्न नको विचारू बरं. काय सांगते? मी सांगते तसं तू कर बरं. सकाळी लवकर उठ, शाळेमध्ये जा, मग जेवण करायल्यावर मग हे कर, अभ्यास करून जा, मग तुला वर्गामध्ये त्रास होणार नाही. मग सगळं तिकडून आल्यानंतर थोडं नाश्ता कर, मग खेळायला जातो, खेळून आलं की परत अभ्यास कर, संध्याकाळी असं माझ्याबरोबर शुभंकर होते. मग तो जसा आईवरती श्रद्धा ठेवून करतो तर त्याचा एक चांगला मनुष्यामध्ये रूपांतर होतं पुढे. आपण बघतो ते दैनिक. तसं जो गुरूंच्या तत्वावरती त्यांनी सांगितलेलं शिकून चालतो, तो गुरूंसारखा होऊन जातो, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे. तर पुढे काय म्हणतात मग, याप्रमाणे जीव आणि ब्रह्म या धोत जेव्हा सोमवृत्ती प्रकट होते तेव्हा ती सोमवृत्ती सुद्धा आपोआप नाहीशी होते. मग ते पुढे काय म्हणतात, हा जीव आणि परमात्मा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म परमात्मा परब्रह्म हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तर यांच्यामध्ये एकच सोहम वृत्ती तयार होते, एकच वृत्ती तयार होते. सोहम, सोहम, तू आणि मी एक आहे, अशी वृत्ती ज्यावेळी प्रकट होते तर काही वेळाने काय होतं की ती सोहम वृत्ती पण नाहीशी होऊन जाते. काय होते? ती वृत्ती पण नाहीशी होऊन जाते. म्हणजे नेमकं काय होतं याचं एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांग. एक तरुण मुलगी लग्नाला उभी आहे आणि तिने नाव नोंदवलंय अनेक वेगवेगळ्या स्थळांवरती. तिला मुलं सांगून येत आहेत किंवा ओळखीच्यांकडून मुलं तिला सांगून येत आहेत की हा मुलगा बघ, तो मुलगा बघ, तिचे आई वडील, ते सगळे प्रयत्न आहेत. मग एक मुलगा येतो आणि मग ते दाखवतात आणि मग ते ठरवतात की यांचं आता लग्न करायचं. एंगेजमेंट होते आणि मग तिला उत्सुकता असते, तर लग्न होईल माझं, मी त्या घरची सून होईल. त्या कल्पना चालू आहे तिच्या सगळ्या. अजून झालंय का? नाही झालंय. झालंय का? नाही झालंय. तिचं नाव एबीसी काहीतरी तिचं नाव आहे. प्रत्यक्ष ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी काय होतं की ती राहतच नाही, ती सून झालेली असते. तसं ज्या दिवशी हा जीव आणि परमात्मा एक होतो तर तिची वृत्ती आहे सोमवृत्ती, ती पण नाहीशी होते. झाली ना. आता काय? मी परमात्मा आहे, नंतर मी निघून जातो, परमात्मा आहे, आणि आहे पण निघून जातो, फक्त परमात्मा. किंवा मी परब्रह्म आहे, मी निघून गेला, परब्रह्म आहे, हाय परब्रह्म, बाकी काही नाही. एकरूप झालेले असतात, वेगळे पण काही नाही त्यांच्यामध्ये. आलं लक्षात? ज्या दिवशी मी त्या अवस्थेला पोहोचलो, गुरुदेवांना भेटलो सकाळी प्राप्ती झाल्यानंतर, ते मला म्हणाले, त्यांना तर खूप आनंद झाला, मलाही खूप आनंद झाला. त्या आनंदाचं वर्णन करता येणार नाही प्रत्यक्षामध्ये. ते मला म्हणाले, दोन देह दिसायला वेगळे दिसत आहेत लौकिका, पण एक झालो होत म्हणे आपण. तुला कळलं, मला कळलं, एकच झालेलो. काय सांगितलं त्यांनी? एक. देह दिसायला वेगळे दिसतात
त्यामुळेच आपण बघतो की गुरूंच्या ठिकाणी वेगळ्या देवतांचे वेगळ्या संतांचे दर्शन आपल्याला, तर ते एकच असतात, ते वेगळे नसतात. तुमच्या लक्षात आलं तर खरा सारे तुम्ही धर्मग्रंथ वाचले आणि कुठल्याही धर्माचा धर्मग्रंथ वाचला, त्याचं सार काय? त्याचं सार हेच आहे की बाबा सगळं जरी तू संसार केला, यशस्वी केला, अपयशी केला, मिक्स पद्धतीने केला, तू राजा आस, पंतप्रधान आस, साधा माणूस आस, काही आस, काही जरी केलं तरी ते जे भोग आहेत सगळे किती भोगले तरी ते अनएंडिंग आहे. तुला अंतिमता परमात्म्याची प्राप्ती त्याच्यासारखं व्हायचं हे खरं तुझं ध्येय. म्हणून वेगवेगळे जन्म घेत तू मनुष्य जन्मामध्ये आलेला, आणि या जन्मामध्ये तुला ते प्राप्त होणार आहे. गुरु भेटून तुला तो मार्ग मिळणार आहे, तर तू त्याच्यावरतीच आहे. अर्थात बहुतेक लोक त्याच्यावर चालत नाही. 99% लोक गुरूंकडे याच्याच करता येतात की त्यांचे संसारिक काय, ते काय चुकीचं नाही, ते योग्य आहे. कारण की जसं गॅरेजमध्ये अनेक गाड्या येतात, पण एखाद दुसरीच गाडी रेसमध्ये धावण्या करता येत असते. तुमच्या लक्षात आलं का? तिला रेस जिंकायची असते. बाकीच्या गाड्या तर नेहमीचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून येत असतात. पण गुरुना त्याच्याशी मतलब, त्यांचा ठीक आहे, मी वाट पाहिन, मी वाट पाहिन, तू आलाय ना, हळूहळू 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 तुझ्यात बघ. हा जन्म नाही तर पुढचा जन्म, नाही तर पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म, याच्या पलीकडे काय होणार? आलं की लक्षात? तर ते वाट बघत असतात. पुढे काय म्हणतात, तसा मिठाचा खडा समुद्रात एकदा विरला म्हणजे अर्जुना त्याच्या विरण्याचा गुण देखील नष्ट होतो, किंवा गवताला जाळून अग्नी देखील नैसर्गिकरित्या जळून विझून जातो. त्याप्रमाणे ज्ञानाने भेदबुद्धी नाहीशी केली, मी ते ज्ञाने मागे. पहा किती छान सांगितलं. माऊली काय म्हणता, एक मिठाचा खडा घेतलाय, तुम्ही चाकून पाहिला तर काय जाणवेल तुम्हाला? तो खारट जाणवेल. तो मिठाचा खडा पाण्यामध्ये टाकला, तुम्ही सागराच्या टाक, थोड्या वेळाने काय होतं, हळूहळू तो पूर्ण विरघळून जातो. आता तो इतका विरघळतो की ते मीठ कोणते ओळखू शकता का तुम्ही? नाही ओळखू शकत. तसा हा जीव आणि तो परब्रह्म एक होऊन जातोय का, इथपर्यंत शक्ती आली हा सहस्रदलांमध्ये की तो एक झालेला, तो ओळखताच येत नाही. जसं मीठ मीठ राहतं का? नाही राहत. पुढे त्याचा गुण राहतो का? नाही राहत. ते पाणीच होऊन जात, ते ओळखता येत नाही. किंवा माऊली काय म्हणतात की गवताचं गवत आहे माळ रानावरती, तिथे तुम्ही एक अग्नी लावणार. आता अग्नी काय करेल? गवताला जाळायला सुरुवात, तर अग्नी गवताला जाळतोय तोपर्यंत आपल्याला अग्नी वेगळा दिसून गवत पण वेगळं दिसत असत. पण काही वेळा का अग्नी त्याला पूर्ण जाळून टाकतो, अग्नी पण राहत नाही आणि गवत पण राहत नाही. तसं काय होतं की हा जीव आणि ते परब्रह्म वेगळे राहत नाही, ते एक होऊन जातात, ते एक होऊन जातात. आणि मग ह्याच्या करता काय की हे ज्ञान प्राप्त करायचं की परब्रह्माचं ज्ञान त्याच्यासारखं होणे, ते जे होणे त्याला ज्ञान म्हणतात. मग हे ज्ञान प्राप्त करत असताना गुरूंच्या सानिध्यात होणे करत असताना ज्यावेळी तो ज्ञानी होतो म्हणजे त्याला ती प्राप्ती होती, त्यावेळी ज्ञान देखील शिल्लक, आणि तोच ते होऊन गेलेला असतो. वेगळं काही राहतो का? राहत नाही. ज्ञान देखील राहत म्हणजे जे ध्येय आहे, जो ध्येय गाठणार आहे आणि गाठण्याचे ते सारं एक होऊन जातं, वेगळं काही राहत. आलं का लक्षात तुमच्या? एकच होऊन जातं. पुढे काय म्हणतात माऊली, मग मी पलीकडचा आणि भक्त अलीकडचा ही भावना संपून जाते आणि दोघांचे निरंतरचे ऐक्य तेवढे तर केवळ शिल्लक राहते. हे माऊली म्हणतात मी अलीकडचा परमात्मा आणि तो पलीकडचा भक्त, असं काही राहत नाही. तो भक्त आणि परमात्मा एक होऊन जातो, वेगळे पण राहतच नाही म्हणाले. काही वेगळे पण राहत नाही त्यांच्यामध्ये. पुढे म्हणतात, अरे पांडवा, आता तो गुणातीत गुणांना जिंकतो, गुणांचे अतिक्रमण करतो, ही भाषाही उरत नाही. तेथे द्वैत सापेक्ष असलेल्या एकपणालाही आलिंगन देणे संपले, तेथे अतिक्रमण आणि गुणातीत असा भेदच उरत नाही. ते काय म्हणतात, पांडवा, अरे अर्जुना, तू लक्षात घे, तो 3 गुणांच्या पलीकडे जातो, त्याच्या पलीकडे गेलाय, असं काही राहतच. त्यांनी त्यांचं अतिक्रमण केलं हे पण काही राहत नाही. गुण गेले, सगळं गेलं, एकरूपता येऊन गेलेली, वेगळे पण काही राहिलेलंच नाहीये. हा जो द्वैत सापेक्ष भाव आहे हा काही राहतच नाही म्हणाले. तर अतिक्रमण नाही, गुण नाही, गुणांचं अतिक्रमण केलं नाही, गुणातीत नाही, एकच होऊन गेलेला असतो तो. हे तू लक्षात घे, आणि कुठलाही भेद त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये राहत. हा जो होता ना, उद्धव जो होता ना, म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी होते, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी होते त्यावेळी त्यांचा एक सखा होता उद्धव. आणि हा उद्धव जो होता त्यांनी श्रीकृष्णांची फार भक्ती केली, त्यांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये राहिला.
आणि शेवटी तो श्रीकृष्णाला म्हणाला की मला आता शेवटचं होते, युद्ध वगैरे सगळं संपलेलं होतं त्यावेळी, मला आता असा उपदेश दे की ज्याने मला मला हे परब्रह्माची प्राप्ती होऊन जाईल. मग कृष्णाने त्याला परत एकदा उपदेश दिला. त्याला निजधाम गीता म्हणतात. 7 प्रकारच्या गीता आहेत. आपण ऐकतोय ती भगवत गीता आहे, आताची आपण ऐकतोय ती. ते एक निजधाम गीता आहे. ती निजधाम गीता त्यांनी उद्धवाला सांगितली. थोडे परब्रह्म भावाला तो प्राप्त झाला. हा उद्धव म्हणजेच नंतर संत नामदेव म्हणून जन्माला आले, आणि संत नामदेव मगच पुढे संत तुकाराम म्हणून जन्माला आले. आणि त्यांनी काहीतरी त्यावेळी पण केला होता, ऐकला पोह्या मी रसेन वगैरे असं काही पण होता. तो थोडा राहिला होता म्हणून ते परत पुढच्या जन्मात तुकाराम महाराज म्हणून आले. कार्य पूर्ण झाल्यावरती परमात्माने त्यांना प्रत्यक्ष त्याचं स्पेशल विमान घ्यायला पाठवलं. जे आपण ऐकतो ते घडलेलं आहे, ते खरं म्हणजे आलं का लक्षात. तर ते असं अनेक जीव जीव अनेक अनेक जन्म चालू राहत. आणि तो एका जन्मामध्ये हे तुकाराम महाराज प्रल्हाद होते. त्याच्यानंतर राम अवतार ज्यावेळी झाला त्या जन्मामध्ये ते सुग्रीवांच्या बरोबर जे होते ना, ज्यांनी ते नल आणि अजून कोण होता दुसरा, ज्याला आर्किटेक्टशिप माहित होती, पूल ते ते होते त्यावेळी. अनेक काळामध्ये त्यांनी काय केलं की भगवंताबरोबर काम केलं. भगवंतानी पाहिलं हा माझी भक्ती करतोय, यालाच जन्माला बोलून घालू, मी येतोय अवतार घेऊन, यालाही बोलून घेऊ तिथे. अहो तुम्हाला जर सोसायटीचा चेअरमन बनवला तुमच्या, आणि सोसायटीमध्ये 100 लोक आहेत, तर तुम्ही काय कराल? तुमचं ज्याच्याशी जमतं त्यांनाच तुम्ही पदाधिकारी म्हणून निवडाल की नाही, खजिनदार आणि ज्यांच्याशी तुमचं भांडण आहे त्यांना निवडाल तुम्ही. साधं व्यावहारिक उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. भगवंतानी काय केलं, तेच केलं. अलग लक्षात तुमच्या. पण याच्याने काय होतं माहिती का, भक्ती मार्गा त्याच्यात राहील, आपण त्याच्या जवळ जातो. आपण त्याच्या जवळ गेल्यानंतर काय होतं की तो आपल्या जवळ. माझ्याकडे एक मॅनेजर होता गायकवाड नावाचा कंपनीमध्ये. तर मी अध्यात्मात आलो तर मी त्याच्यावर टूरवर जायचो कुठे कुठे. टूरवर गेल्यावर काय व्हायचं की ते प्रवास सुरू झाला आमचा की मी माळ काढायचो जपायचो. माझा माळ जप चालूच, त्या पिशवीन असं चालू असायचं जेवढे मला जप. मग त्यावेळी मी त्याला सांगायचो गायकवाड अरे आता काही बोलू नको, तर प्रवासात त्याला मला काही काही रिपोर्ट द्यायचे असायचे. आमचं काम काय असायचं की एखाद्या ठिकाणी जाणे, त्या जिल्ह्यामध्ये जाणे, तिथे आमचा जो डाऊन द लाईन स्टाफ आहे तो बरोबर काम करतो की नाही तपासणं, डिस्ट्रीब्युटर काम करतो तपासणं. हा गायकवाडनी पण मग माझ्याकडून दीक्षा घेतली, तोही नामजप करायचा, ध्यान करायचा. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेले काळाच्या ओघात. मग एकदा तो काशीला गेला होता आमच्या कंपनीच्या कामाकरता. तिकडून आला, मला रिपोर्ट करतो आणि सर अजून एक गंमत घडली हो काशीला. म्हटलं काय झालं? अहो म्हणे ते तो दशाश्वमेध घाट आहे, तिथे गंगा आरती असते म्हणे संध्याकाळी, ती फार प्रसिद्ध आहे. हो म्हटलं माहिती आहे म्हटलं मला. तर म्हणे मी सगळी आपली कामं संपली, मग मी त्या आरतीच्या इथे गेलो, आता काम तर कंपनीचं संपलेलं आहे म्हणे वाराणसी मधलं. त्या वाराणसीत आम्ही डिस्ट्रीब्युटर टाकला होता, तर आमचा माल विकायला. मग तिथे गेलो, हो काय आश्चर्य म्हणे एवढी गर्दी. ते जे तिथले जे प्रमुख आहेत त्यांनी मलाच बोलवलं, गर्दी ये इकडे आणि दिवा दिला आणि कर म्हणे आरती म्हणून. मी म्हणत म्हटलं अरे तू नामजप करतो त्याचा हा परिणाम आहे म्हटलं. आला का लक्षात? त्यांना बुद्धी देण्यात आली आणि तुला बोलवण्यात आलं म्हटलं. ते भगवंताच्या लीला असतात, तुमच्या लक्षात आलं का? त्या माझ्या बरोबर एक माझे मित्र होते डॉक्टर खटोळ म्हणून, नाशकातच राहतात ते. लहानपणी आम्ही मित्र होतो, नंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे बरेच वर्ष आमचा काही संबंध झाला नाही एकमेकांशी. आणि माझ्या वयाच्या 40व्या वर्षी मी मला गुरुदेव भेटले. आणि मग मी म्हटलं मला ध्यान शिकायचं. ते म्हणजे चालेल. मग बघतो तर ध्यानाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या नाही दुसऱ्या वेळेस डॉक्टर खटोडे पण होता. आम्हाला स्पेशल वेळ दिली होती गुरुदेवांनी माझ्या सोयीनुसार, अतिप्रेम त्यांचं माझ्यात. डॉक्टर खटोड पण होता. मग आमची परत नव्याने मैत्री सुरू झाली, आणि ती मैत्री पुढे वाढली ना, आजही खूप सुंदर. आणि तुम्ही फार उच्च अवस्थेला पोहोचला डॉक्टर खटोड पण. हे काही सांगायला नको, अतिशय शुद्ध भक्ती, प्रेमळपणा, ध्यानामध्ये चांगली गती. एकदा तर त्यांनी ध्यानामध्ये असं पाहिलं की स्त्री पुरुष यांचं जे मिलन होतं आणि त्याच्यानंतर जे बीज धारणा होते, त्याच्यानंतर आत्मा जो प्रवेश करतो आणि ते बाळ कसं बाळसं धरतं, ते हळूहळू कसं 9 महिन्याचं होतं, मग पुढे काय होतं, मग कसा तो देह सोडतो, मग वर कुठे, सगळी क्रमच त्याला भगवंताने एकदा दाखवून टाकला ध्याना. अशा अनेक लीला त्याच्यावरती. तर एकदा तो याला गेला कुठे, अं, बालाजीला गेला. तिकडे काहीतरी घडलं, कोणावर त्याला जायचं योग आला पाहिजे. तो म्हणे, अरे काय झालं, मला आल्यावर मला सांगत होता तो, आम्ही आर्यतुरीच करायचो एकमेकाला. पण तुला गंमत सांगतो, ते बालाच्या मध्ये हे एवढी मोठी रांग वगैरे सगळं, त्या रांगेत उभा आणि आता माझा नंबर आला.
आता मी मंदिरात घुसणार, तर मी घुसलो आणि मागचे पण येत होते, त्यांनी पुढच्यांना काढलं, मला थांबू दिलं, सगळे दरवाजे लावले, मी एकटाच मध्ये. ते पुजारी ते लोक, म्हटलं मग तो म्हणे, काय नाही, त्याचे सगळे ते म्हणे भगवंताचे ते दागिने काढायचे, कपडे घालायचे आणि ते असं करायचं, आणि त्याचा मला कोणीच नकोय म्हणे, ही आमची एक वेळ असते म्हणे. आणि मला ते भगवंताचं समोरासमोर दर्शन, ज्या बालाजीला लोक पास घेतात, हे करतात, दर्शन लावतात, आणि एक 2-4 सेकंद दर्शन होतं त्याच्या इथे, मी सगळा सोळा तो कितीतरी वेळ बघत होतो. त्या अशा लीला असतात तुमच्या लक्षात आलं, हे त्याचं वैशिष्ट्य असं, हे जे माऊली वर्णन करतायत ते म्हणजे ह्या मधले टप्पे आहेत. एक दिवशी तो आणि आपण एक होऊन जातो, तुमच्या लक्षात आलं का? तो आणि आपण एक म्हणजे खरं सार काय तुम्हाला सांगू का, त्याच्यातलं निचोड काय माहितीये का, अध्यात्म गुपितातलं गुपित काय, आपल्याला मार्ग कळाला ना, त्या मार्गावर आपण चालायला पाहिजे. शंका कुशंका नको घेत बसायला. शंका कुशंका घेतल्यानं की मन विचलित होतं, आणि रोज आपणच आपलं ऑडिट करायला पाहिजे. अरे माझं चित्त विचलित होत आहे का, आता माझी साधनेची वेळ झाली, भटकलाय का कुठे. म्हणजे पुरुष आहेत ते म्हणतात, किचन मधून छान वास आला बरं का भजी तळण्याचा, पहिला पाऊस पडला, ते बघू साधना तर काय, गुरुदेव सांगता आचार्य उद्या करू, एवढं काय विशेष आहे, ते गरम भजे खाऊन घेऊ. त्या महिला म्हणतात, अरे बसणार होतो, पण त्याचा फोन आला की ते लग्नामधल्या गमती जमती सांगणार होती, मग तिची सासू काय म्हणाले, नंतर बोलणं काय, उद्या तर करताच येणार आहे साधना. चित्त विचलित होतील, अशा बऱ्याच गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये या न त्या प्रकारे येत असतात. आणि तर आपण आपल्या साधनेच्या वेळेला साधना करून घ्यायला पाहिजे. आलं लक्षात? साधना केली म्हणजे मग बरोबर ते पुढे 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 जात असतो. एकदा आपण त्याची झालो, मग संसार चालवायची जबाबदारी त्याची होऊन जाते. म्हणजे मागचे काही वाईट भोग आहे, चांगले तर भोग सगळ्यांना आले, वाईट भोग तो अशा काही रीतीने तर लांबवतो, मदत करतो, ते सुसह्य होतात आपल्याला. तुमच्या लक्षात आला का, हो भोगा इतके सुसह्य करून टाकतो तो, की आपल्यालाच कळत नाही अशी मदत कसं काय आपल्याला मिळते या सगळ्या कामामध्ये. या त्याच्या लीला असतात. तर सारी सृष्टी जर तो चालवतो आहे, त्याच्या एका भक्ताकरता तो करू शकणार नाही का? त्याला काय कमी आहे, तर तो तुमच्या हृदयातच आहे, लांब थोडी येतो. आलं का? पहिल्यांदा हृदयातच आहे तो. तर आपण असं बघत होतो की गुण, गुणातीत हा काही भेद त्याच्यामध्ये उरत नाही. आता पुढे माऊली काय सांगतात, माऊली म्हणतात, सुज्ञ अर्जुन, अशी स्थिती म्हणजेच ब्रह्मत्व, आणि ब्रह्मत्व माझ्या भक्ताला प्राप्त होते, किंवा तो या ब्रह्मभावाला प्राप्त. ही जी स्थिती आलेली आहे, गुण नाही, गुणांच्या पलीकडे निघून गेलेला आहे तो, आणि परमात्मा, यालाच ब्रह्मस्थिती म्हणतात, किंवा तो ब्रह्मभावाला प्राप्त झालाय माझा भक्त, असं म्हणतात. हे तू समजून घेते म्हणतात. पुढे ते काय म्हणतात, आणखीन म्हणजे विश्वात या लक्षणांनी युक्त जो माझा भक्त आहे, त्याच्याकरता ही ब्रह्मता पतिव्रता होते, भार्या रूपाने त्याची सेवा करते. जसे गंगा नदीचे पाणी उगमापासून प्रवाहाच्या रूपाने खळखळ करीत जेव्हा निघते, तेव्हा त्याला विश्रांतीला योग्य ठिकाण समुद्र हेच असते, अन्य दुसरे नसते. ते माऊली काय सांगतात की हा जो माझा भक्त आहे, तो जो भक्त आहे, तो या गुणांनी युक्त झाला, म्हणजे ब्रह्म झाला, की हे जी हा जो ब्रह्मता आहे, म्हणजे ब्रह्म, आणि ब्रह्मता म्हणजे काय, की त्याचे जे सगळे गुण, तीच त्या भक्ताची पतिव्रता होते, भार्या होते. म्हणजे आता भार्या म्हणजे होते असं का माऊली म्हणतात, याचा अर्थ असा आहे की जसं एका पतीची पत्नी जी असते, जी पतिव्रता असते, तिला पतीशिवाय दुसरं काही माहिती नसतं, ती पतीला जे लागेल, जेवण खावण हे ते, त्याचं मन सगळं काही त्याच्याकरता करते. तसंही ब्रह्मता जे त्याच्याकरता, त्या भक्ताकरता सगळं काही करते. आणि मग त्याच्या सानिध्यामध्ये तुम्हाला चमत्कार जाणवतात, त्याच्या सानिध्यामध्ये घटना घडलेल्या जाणवतात, त्याच्या सानिध्यामध्ये तुम्हाला हे जाणवतं की ते असले म्हणजे गोष्टी आपोआप घडतात. तर सूर्य उगवला म्हणजे का आपोआपच सृष्टी चालते की नाही. सूर्याला काय करायचं असतं, ते झाड, ते बीजाचं अंकुर झालं का, अंकुरचं फळ झालं का, काय तर तुम्ही आलो म्हणजे आपोआपच सगळं होणार आहे. तर चंद्र उगवला पौर्णिमेचा, की तो चंद्र आपला त्याच्या जागी असतो, पण समुद्राला आपोआप भरती येते. चंद्राला काय त्या भरतीशी घेणं देणं नसतं, त्याच्या सानिध्यामध्ये ते आपोआप घडतं. तसं मुलगी बाळांतीण होते पहिल्या वेळेस, तिला आपोआप पाना फुटतो, तिला सांगायला लागत नाही, त्या मुलाचं रडणं पाहून तिला आपोआप पाना फुटतो. तसे ब्रह्माची जी ब्रह्मता म्हणजे शक्ती, ती आपोआप त्याची भार्या होते, आणि त्याच्याकरता काम करायला लागते. बरेच लोकांना असा प्रश्न पडतो की गुरूंच्या सानिध्यात त्यांना कसं कळलं बा आपल्या मनातलं, ते कसं काय बोलले आपल्या मनातलं. तर त्यांना असा प्रश्न पडतो. अरे मी त्यांना
माझ्या मनात सांगायच्या आधी त्यांनी माझं काम करून टाकलं. कसं काय माझं काम केलं? ती शक्ती जी असते त्यांची ना, ती सदैव कार्यरत असते. तुमच्या लक्षात आलं का? ती असं नसते की आता आहे आणि तेव्हा नाही. ती कार्यच करत असते. ते गोंदवलेकर महाराज होते ना, ते एका गावामध्ये गेले प्रवचनात. त्या गावामध्ये एक मोठा पैलवान का कोणीतरी माणूस होता. तर मी अजिबात त्यांना मानणार नाही. मी कशाला मानायला पाहिजे म्हणा, अजिबात मानणार नाही. अमुक नाही धमुक नाही. तर तिचं बरंच चालू होतं. त्यावेळी ते एका आसनावर बसले, सगळे लोक आले आणि तो असा लांब होतो. जवळ आला तो असा. त्याच्या मनात त्यांना मानायचंच नाही. आपण कशाला मानायचं, ते तर सगळ्यांसारखेच दिसत, यांच्यातून विशेष काय काय काय. ते म्हणे काय तू ओम नम शिवायचा जप करतोस म्हणे. तो एकदम हादरला सापला. तुला तुम्हाला कसं कळलं म्हणाले. तर ते शक्ती जी असते ना, ती स्वयंभू असते तुमच्या लक्षात आलं का? असं त्याचा अर्थ. पुढे ते काय म्हणतात की गंगा नदी जशी उगम पावली तिकडे हिमालयात, तर ती वाहते. तिचं विश्रांती स्थान कुठे समुद्रामध्ये असत. ती कलकत्त्याला हुबळीला येऊन मिळते आणि मग ती विश्रांती पावते. तसा हा भक्त ब्रह्मभावाला प्राप्त होतो, म्हणजे तो विश्रांती स्थानाला प्राप्त. तो आणि परमात्मा एक झालेला असतो. ओळखता येत नाही. गंगेचं पाणी आणि समुद्राचं पाणी ओळखता येतं का आपल्याला? वेगळं नाही ओळखता येत. तसं तो एक झालेला असतो. हे अर्जुना, जो अद्वैत ज्ञानाच्या दृष्टीने माझे भजन करतो तो ब्रह्मतेच्या मुख्य रत्ने. म्हणजे अर्जुना तुम्ही लक्षात घे, माऊली म्हणतात की जो अद्वैत ज्ञानाच्या दृष्टीने माझं भजन करतो, की द्वैत नाही, प्रत्येकात परमात्माच आहे, तोच परमात्मा सगळ्यांच्या ठाई, असं ठेवून जो माझं भजन करतो तो माझ्या भक्तांमधला मुकुट आहे. मुकुटावरील रत्न आहे असं तू समज. याचा अर्थ काय होतो दुसरा, की आपण भेदभाव न करता जीवन जगलं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का? ही ननंद जवळची, ती लांबची, हा जवळचा तो लांबचा, असं नको. आपण काय समत्वत्वा ठेवली पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का? कधी स्वार्थ ठेवून व्यवहार नाही करायला पाहिजे. स्वार्थ आला की त्याच्या बापूमध्ये त्याचे सगळे बाकीचे गुण येतात. हे लपो ते लपो, हे नको सांगू ते नको सांगू, माझं माझं मी पण, लोभ मत्सर सगळ्या गोष्टी येतात. मग ते आपल्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे अपेक्षा वाढतात. अपेक्षांचा कुपळा भंग झाला म्हणजे राग येतो. कुपळा राग आला म्हणजे काय होतं, वाईट शब्द मुखातून निघतात. ते कुपळा निघाले म्हणजे क्रोध येतो. कुबळा क्रोध कुबळा आला की हातातून हिंसा होते. ते क्रम येतो असा. तुमच्या लक्षात आलं का? तर आपण साधं सरळपणा जे आत आहे ते बाहेर आहे असं जीवन जगायला पाहिजे. पुढे ते काय म्हणतात, अर्जुना या ब्रह्मत्वाला सायुज्य ही संज्ञा आहे आणि या सायुज्याला चौथा पुरुषार्थ असे पण म्हणतात. तर भगवंत काय म्हणतात, अर्जुना ही जी ब्रह्मावस्था प्राप्त यालाच सायुज्य म्हणतात. मी भगवंताशी सायुज्य पावलो म्हणजे एकच झालं. एखादं कुठे प्रवचन तुम्ही ऐका, सर ते सायुज्य असं म्हणत, ते सायुज्य वेगळी काय अवस्था असते का? नाही. हे जे परब्रह्म आणि परमात्मा तुम्ही एक होणं याला सायुज्य म्हणतात. मी त्याच्याशी सायुज्य पावलो, मी योग पावलो असं त्याचा अर्थ आहे. आणि या सायुज्याला चौथा पुरुषार्थ म्हण. चौथा पुरुषार्थ काय? मुक्ती, मोक्ष. काय चार पुरुषार्थ सांगितले आपल्या धर्मामध्ये? धर्म अर्थ काम मोक्ष. प्रत्येकाने कुठलं जीवन घेतलं की त्यांनी काय करायला पाहिजे? धर्माचं पालन केलं. धर्माचं पालन म्हणजे काय? धर्मात सांगितलेल्या नियमांचं पालन करायचं. काय धर्मातले नियम आहे? खरं बोला, प्रामाणिकपणे वागा, गोरगरिबांची सेवा करा. आपल्याला जे परमात्म्याने काम दिलं, कोणी चांभार आहे, कोणी सुतार आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, कोणी गुरु, ते काम अतिशय उत्कृष्टपणे करा, कौशल्याने करा आणि ते केलेले कर्म परमेश्वराला वाहून टाका. फळाची अपेक्षा ठेवू नका. याला आपण धर्म म्हणतो. धर्म, काम. आता काम म्हणजे काय? सगळ्या प्रकारची काम आली त्याच्यामध्ये. दैनंदिन जीवनात जी काय आपण काम करू, काम म्हणजे नुसतं तो काम असा त्याचा अर्थ नाहीये. गाडी घोडा बंगला, शिक्षण, लग्न बिग्न सगळं आलं त्याच्यामध्ये. धर्म अर्थ काम. अर्थ म्हणजे काय? अर्थार्जन करणे, संसार चालवण्याकरता पैसे मिळवणे. हा, एखाद्याने आश्रम काढला तरी आश्रमालाही धन लागतं, येणाऱ्या लोकांची सेवा करायला लागते ते गरजूंची. तर ते अर्थ अर्जन झालं. हम्म. हा अर्थ आणि तो अर्थ थोडा वेगळा आहे. तो निस्वार्थ असतो. आपल्या संसारातला अर्थ थोडा स्वार्थी असतो. तर अर्थार्जन केलं. धर्म अर्थ काम. काम म्हणजे सगळ्या प्रकारचे काम आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचं वैभव आलं त्याच्यामध्ये. आणि मोक्ष म्हणजे चौथी अवसर. आता सगळं केलं तुम्ही, मुलं बाळ झाले, रांगेला लागले, तर बाबा बाहेर आता जास्त वेळ साधनेला दे. पहिल्यापासूनच साधना करायची गुरु भेटल्यापासून, पण पुढे तू जास्त वेळ दे, 24 तासाला अधिक वेळ दे.
म्हणजे तो कुठल्या अवस्थेला असेल? मोक्ष अवस्था. हा जो चौथा पुरुषार्थ आहे तोच सायुज्य अवस्था, तोच परमार्थाचे, तोच परमेश्वराशी एकरूप होणं. हे सारे शब्द समानार्थी आहे. त्याचाच अर्थ ज्ञान प्राप्ती होणे, त्याचाच अर्थ आत्मा साक्षात्कार होणे असा. हे सारे समानार्थी शब्द आहेत. पुढे ते काय म्हणतात, माऊली म्हणतात, परंतु माझी सगुण भक्ती या ब्रह्मतेजाच्या उच्च ठिकाणी पोहोचण्याची पायरी आहे. तथापि हे जरी मान्य असले तरी सगुण रूप धारण करणारा मी निर्गुणाच्या प्राप्तीचे साधन आहे असे कदाचित वाटते. अर्जुना, कदाचित अशी कल्पना तुझ्या चित्तात बसलं म्हणून मी तुला सांगतो की ब्रह्म ब्रह्म हे मी पासून भिन्न. आता अजून काय माऊली अजून एक सिद्धांत सांगतात. ते काय म्हणतात, ही जी माझी सगुण भक्ती माणूस करतो, म्हणजे पुतळा आहे या देवाची मूर्ती, त्याला आपण सगुण भक्ती म्हणतो. त्याला आपण नैवेद्य दाखवलं, घरात पहिल्यांदा जेवण बनवलं, देवाला दाखवलं, बाबा जेवा, देवा तू जेव बरं, हा तुझा नैवेद्य आहे. मग ते प्रसाद म्हणून आम्ही खातो, असं पण करतो ना सकाळ संध्याकाळ. बरोबर आहे की नाही? तर ही जी काय त्याला रंगवतो, फुलं माळा चढवतो, ही सगुण भक्ती आहे. ही सगुण भक्ती या निर्गुण भक्तीकडे जाण्याचा पायरी आहे, मला मान्य आहे म्हणे. पण तू असं समजू नको की ती आणि ही वेगळी आहे, ती आणि मी वेगळा आहे, असं नाही म्हणे. तर तू हे लक्षात घे, हे साधन आहे मला मान्य आहे. सगुणतेकडून माणूस निर्गुणतेकडे जातो. लहान मुलाला आपण वाघ चित्रामध्ये दाखवतो, डायरेक्ट असा वाघ म्हणून दाखवतो का त्याला? त्याला कळेल का? तो तर त्या वाघालाच धरून घेईल. तुला भीती काय माहीतच नसते, आणि वाघ काय करेल तुम्हाला माहिती आहे. आपण त्याला पहिल्यांदा आई शिकवतो, मग वाघ नाव शिकवतो, मग तो वाघ चित्रात दाखवतो, मग थोडा लांब झाल्यावर त्याला बाहेरून दाखवतो, पिंजऱ्याच्या बाहेरून त्याचा बोट धरून ठेवतो आपण, आणि मोठा झाल्यावर प्रत्यक्ष तो वनामध्ये पाहायला लागतो, पण त्याला समज आलेली असते. तसं सगुणतेकडून निर्गुणतेकडे जायला लागतं. याचा प्रवास कोण करतं? गुरु करतात. गुरु कधी शिष्याला बोलवतात? तर गुरुंना त्याच्या हृदयातली अवस्था कळते, याची तळमळ वाढलेली गुरु भेटण्याची. मग तुम्ही रोज देवाच्या अभंग बोलतो, हे बोलतो, गाणे ऐकतो, हे प्रवचन ऐकायला जातो, पण तुम्हाला मार्ग सापडत, नेमकं काय करू? की अवस्था तळमळ ज्यावेळी वाढते त्यावेळी गुरु कोणाच्या मार्फत त्याला निरोप देतात, आणि स्वतः त्याला घ्यायला जातात, आणि मग गुरु शिष्यही भेट होत असते आणि पुढे प्रवास चालू होतो. तर अर्जुना, तू हे लक्षात घे, तो जो सगुण रूपामधला मी आहे, तो तुला कृष्ण म्हणून मी दिसतोय, तो आणि मी ब्रह्म हे एक आहे, वेगळं नाहीये. मीच ब्रह्म आहे. हा सगुण रूपातला मी, ते परब्रह्म सारं एकच आहे. मुळात काय तुम्हाला सांगू, ब्रह्म हे वेगळं नाहीये. जे काय दिसतं ते ब्रह्मच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. लाकड, लाकूड, खुर्ची, टेबल सगळ्यामध्ये ब्रह्म, पण तिथे त्यांनी त्याची ब्रह्माने त्याची शक्ती त्याला चालण्याकरता दिलेली नाही. म्हणजे सजीवात असं त्याला चालण्याची शक्ती दिलेली. तुम्हाला उडण्याची शक्ती दिली का ब्रह्माने? मनुष्य रूपामध्ये नाही दिली. ती कोणाला दिलेली? पक्षाला दिलेली. वाघ किंवा चिता काय चपळतेने पळतो, तुम्ही पाहिलं असेल गोळी, ती तुम्ही पळू शकता का? नाही पळू शकता. हत्ती व्हेजिटेरियन आहे, पण सगळ्यात बलशाली प्राणी आहे. तुमच्या लक्षात आलं का? ती त्याला ती त्याची इच्छा आहे, परब्रह्माची इच्छा आहे की कोणाला काय द्यावं. ध्यानाच्या वर्गामध्ये अनेक शिष्य बसलेले असतात, प्रत्येकाला वेगळे अनुभव येतात. एखादा शिष्य नवीन असतो, तो म्हणतो गुरुदेव जरा पार्शिलिटी करतात, त्याला फार अनुभव देतात भारी, मला तर काहीच देत नाही. तसं नसतं. ते परमात्मा इंडिपेंडंट आहे, सेपरेट आहे. त्याला तुम्ही बांधू नाही शकत. तुमच्या लक्षात आलं का? त्याला बांधू नाही शकत. त्याची स्वतंत्र इच्छा आहे. तो स्वतंत्र वागतो, तो बघतो तुझी काय तयारी, त्याप्रमाणे तो देतो. तुमच्या लक्षात आलं का? हे लक्षात घ्या. पुढे जाऊया आता आपण. तर सार काय की ब्रह्म आणि मी वेगळा नाही असं तो त्याला सांगतो. पुढे काय, आता पुढचं बघा. पुढचा हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात, अमृत, अविकारी, चिरंतन, धर्मरूप, सुख आणि अद्वितीय असे जे ब्रह्म ते मीच आहे. म्हणजे ब्रह्मात आणि माझ्यात भेद नाही. अर्जुना, तू लक्षात घे की अमृत, अमृत म्हणजे काय? सगळ्यात प्युअर वस्तू या जगामध्ये. त्याच्यापेक्षा प्युअर काय नाही. जे खाल्ल्याने मनुष्याला मरण येतं नाही, देहधारी माणसाला मरण येत नाही, त्याला अमृत म्हणतात. अमृत म्हणजे एकदम प्युअर, त्याच्यासारखा प्युअर पदार्थ नाही. बरोबर. अमृत मिळतं कसं आहे माहिती का तुम्हाला? त्याच्यावर कधीतरी बोलू आपण. मिळतं या जन्मात, अमृत मिळतं. तर अमृत आहे, कसं आहे? अमृत अविकारी, ज्याच्यात कुठलाही विकार नाही, अविकारी ही एक अवस्था आहे. चिरंतन, कायम आहे. चिरंतन, ज्याला मृत्यू नाही, जन्म नाही, चिरंतन. धर्मरूप, धर्माचं ते प्रत्यय. धर्म म्हणजे काय?
जीवन जगण्याचा नियम, याला धर्म म्हणतात. साधा सरळ अर्थ काय, धर्म या शब्दाचा खरा अर्थ काय, जीवन जगण्याची पद्धती. तर जो धर्माचं रूप आहे असं. सुख म्हणजे सुख म्हणजे काय, परमेश्वराचं नाव घेतल्यावर जे सुख प्राप्त होतं, जे आतून समाधान येतं, ज्याला ब्लिस म्हणतात इंग्लिश लोक. हे सुख नाही की गोड खाल्लं ते सुख नाही. ते सुख म्हणजे कसं असतं, गोड खाल्लं की संध्याकाळी परत गोड खावं, रात्री परत आंबा खावा, परत एक आंबा खावा, नंतर अपचन आलंच. ते सुख किती भोगलं तरी समाधान नसतं. हे जे परमात्म्याचं सुख आहे, ते असं काही सुख नाही. अशा काही वेन्स मध्ये अशा लहरी उत्पन्न होतात की आपल्याला जाणवतो आपण वेगळ्याच अवस्थेमध्ये गेलेलो. ते सुख ते इथे परमात्मा म्हणताय. आणि अद्वितीय असे जे ब्रह्म, हे जे आणि अद्वितीय त्याच्यासारखं कोणी नाही, तो एकटा असं जे ब्रह्म ते मीच आहे, माझ्यात आणि ब्रह्मात भेद नाही, असं साधा सरळ हा श्लोक आहे. पण माऊली फार हुशार, त्यांनी परत त्याच्यावरती काहीतरी लिहिलं. ते आता आपण ऐकूया माऊली काय म्हणतात. माऊली म्हणतात, अर्जुना ब्रह्म याचा अर्थ मीच असा आहे. मी आणि ब्रह्म वेगळा नाहीये. अर्जुना तू लक्षात घे, तो मी एक, मी जरी सगुण रूपी दिसलो तरी मी त्या अवस्थेला पोहोचलो. मी आणि तो वेगळा नाहीये, हे प्रथम तू लक्षात घे. त्याचा वाच्यार्थ म्हणजे मी सगुण साकार श्रीकृष्ण आहे. मी सगुण साकार श्रीकृष्ण आहे, माझ्यापासून ब्रह्म भिन्न नाही, मी एकत्व पावलेलो आहे त्याच्याशी, म्हणून तो आणि मी एक आहे. आणि या शरीरामध्ये म्हणून तुला दर्शन होतात, या शरीरामध्ये म्हणून मी तुला दिसतो. बरोबर आहे. हे सुवर्म, त्याला ते सुवर्मा म्हणून म्हणतात. हे सुवर्मा, शीतल तेजाचे वर्तुळ चंद्र भिन्न वस्तू नाही, त्यामुळे माझ्यात ब्रह्मभेद. अर्जुना तुला एक उदाहरण सांगतो, तू ते लक्षात घे. तू आकाशामध्ये असे गोल वर्तुळ पाहतो प्रकाशाचं, तू ते काय, तो चंद्रच असतो. हे जे वर्तुळ आहे ते चंद्र असतो. तर चंद्र आणि त्या वर्तुळामध्ये फरक का नाही, ते चंद्र आहे. तुझं ब्रह्म आणि माझ्यामध्ये भेद नाही. अरे बाबा, जे शाश्वत अचल स्पष्ट धर्मस्वरूप सुखरूप अमर्याद सजातीय विजयात असं भेदरत आहे, ते सारं ब्रह्म आहे. म्हणजे काय म्हणतात, ते शाश्वत आहे, खरं आहे, जे कधी संपत नाही. दुसरं काय म्हणतात, अचल आहे, त्याला चल नाही, अचल आहे, स्पष्ट आहे, एकदम अलग स्पष्ट आहे. परत धर्माचं त्याला स्वरूप आहे. पुढे ते म्हणतात सुखरूप आहे, ज्याच्यामध्ये ते सुख मिळतं की जे कुठेच मिळत. आणि कसं आहे, ते सुख अमर्याद आहे, न संपणारं सुख आहे. परमात्मा म्हणजे न, ते काय, हा माझा आणि तो दुसऱ्याचा सजातीय विजय, असं ज्याच्यामध्ये भेद नाही, असं भेदाच्या पलीकडे भेदरहित आहे, ते ब्रह्म मीच आहे, लक्षात येईल. पुढे ते म्हणतात सर्व इच्छा आकांक्षा कामना सोडून विवेक जे पद गाठते, ते ज्ञानाची परमसीमा आहे, ते पण मीच आहे. हा छान श्लोक, छान वाक्य आहे. सर्व इच्छा आकांक्षा कामना सगळं काही सोडून दिलं. हे विवेक म्हणजे काय, चांगली बुद्धी. एक चांगली बुद्धी काय म्हणते, मला कुठलीच इच्छा राहिली नाही, मला कुठलीच कामना नाही, मला कुठलीच आकांक्षा नाही, आणि बसलाय ध्यानाला, नामजप करतो, काही इच्छा नाही आकांक्षा नाही, मनात कुठलाच विचार येत नाही. ते येतील का संध्याकाळी घरी, मग त्यांना पोहे बनवू का खिचडी बनवू, आज उपवास आहे, काही विचार नाही. मुलगा आला असेल का, काही विचार नाही. ती शेजारची काय म्हणाली, मोलकरीण तुझ्याकडे माझ्याकडे एकत्र येते, अगं तिचा फोन होता, ती फोन, तो विचार नाही, कुठलेच विचार नाही. पुढे मुलीचं लग्न कसं होणार, काही विचार. असं नितळ मन ज्यावेळी होतं, कुठलेही विचार रहित, काही आकांक्षा नाही, काही विकल्प नाही, काही संकल्प नाही, फक्त परमात्मा, असं ज्यावेळी ध्यान लागतं किंवा असं ज्यावेळी नामस्मरण होतं, त्यावेळी त्या अवस्थेकडे आपण जायला लागतो. कुठलाच विकार नाही, कुठलाच संकल्प नाही, कुठलाच. हे तुम्ही, हे कसं आहे माहितीये का, हे प्रॅक्टिस करून पाहायची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांग, ही प्रॅक्टिस करून पाहायची गोष्ट, ते एकदम जमणारी नाही. सतत अभ्यास केल्याने ते जमणार आहे. एखादा पदार्थ युट्यूबवर रेसिपीवरती पाहिला तुम्ही, यांना 4 आणि 5 लाख लाईक्स मिळाले, अशा एखाद्या महिलेने टाकलेला व्हिडिओ पाहिला, तर तो 3 4 5 वेळा केल्याशिवाय त्यातली एक्सपर्टाईज तुम्हाला येत नाही. की पाहुण्यांनी घरी आल्यावर जीवट टाकल्या, वा वा काय छान, अशी जर शाबासकी हवी असेल, तर 4 5 वेळा केल्याशिवाय एक्सपर्टाईज येत नाही. तसं साधनेचं पण खूप वेळा त्याच्यात गेलो गेलो गेलो, मग एकदा त्या अवस्थेला आपण जातो. तुमच्या लक्षात आलं का, असं आहे ते. पुढे म्हणतात, आता हा इथे श्लोक संपला आणि हा अध्याय पण संपला, 14वा अध्याय गुणातीत योग हा संपला. मग हा संजय जो होता, जो महालात बसून ते युद्ध पाहत होता कुरुक्षेत्रात, धृतराष्ट्राला सांगत होता, तो धृतराष्ट्राला म्हणाला, अहो धृतराष्ट्र महाराज, तो अनन्य भक्तांना आवडणारा श्रीकृष्ण वीर अर्जुनाला आणखीन बरेच काही सांगत आहे, तुम्ही पण स्मरणात ठेवा. तो फार तल्लीनतेने ऐकत होता. धृतराष्ट्राला तो काय म्हणतो,
अहो महाराज, ते राजा होता ना धृतराष्ट्र, तो श्रीकृष्ण जो सगळ्यांना आवडतो, तो तिथे त्या युद्धभूमीवर परत बाजूला घेऊन अर्जुनाला काय काय सांगतोय, जे आपण ऐकतो मी तुम्हाला, तो जे जे सांगतो ते फार छान आहे, तुम्ही अजून ऐका तो काय सांगतो ते. यावर तो धृतराष्ट्र रागाने म्हणाला, संजय, तुला त्रिगुणांचे बंधन, गुणातीतांची लक्षणे, भगवंतांची ब्रह्मरूपता हे सर्व कोणी विचारलं? ते विचारलेलं उगाच का बोलतो? माझ्या मुलांची विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणतो, तू या विजयाच्या गोष्टींचा विचार करू नकोस. तर धृतराष्ट्राने ते ऐकलं, तो त्याला रागवतो आणि तो म्हणतो, अरे तू काय लावलंयस हे म्हणे, मी तुला काय विचारलंय की युद्धामध्ये माझे मुलं जिंकले की नाही जिंकले ते मला सांग, युद्ध चालू झालं का ते मला सांग, कोणी कोणावर बाण मारले ते मला सांग, युद्धात माझे जिंकले मुलं की नाही ते सांग, का कोण हरलं ते सांग. आणि तू मला गुण, तीन गुण, गुणातीतांची लक्षणं, ब्रह्मही कशाला सांगत बसलाय म्हणे. मग तो संजय विचार करतो, आणि त्रिगुणांचं बंधन, ते बंधन कसं हे मला कशाला सांगतो, मी तर तिकडे आस लावून बसलोय. मग तो सामान्य माणसासारखा वागतोय. हे जे ज्ञान मिळतंय ते ज्ञान तो घेण्यामध्ये त्याचं लक्ष नाहीये. तो माझ्या मुलांचं काय होईल, राज्य टिकेल का आमचं, आम्हीच परत राजा होऊ का हे तो बघतोय. आणि तू मला विचारल्याशिवाय काय बोलतोयस हे? माझ्या मुलांची विजयाची बातमी सांगेन, माझी चिंता दूर कर. मग संजय मनात म्हणतो की काय आश्चर्य बघा, याचं भगवंताशी कसलं वैर आहे बा. भगवंत प्रत्यक्ष बोलतायत, ते श्रीकृष्ण ते सांगतायत, ते अगाध ज्ञान देत आहे, हे ऐकायचं सोडून हा भगवंताशी काय वैर घेतोय. हे याचा दुसरा अर्थ काय, ज्यावेळी भगवंत बोलतात, ते सांगतात आणि ते समोरून बोलतायत आणि अगाध ज्ञान देत आहेत, ते डोक्यातले सगळे विचार काढून टाकावे. आपण आपलं समर्पण करावं आणि ऐकत राहावं, बाकी काही करू नये. आपण त्याच्या चिंता आहे ना, तिकीट मिळेल का विमानाचं, तो विसा मिळेल का, हे होईल का, ते काढून टाकावं डोक्यातून. तुम्हाला सांगतो, मी याचे अनुभव घेतलेले. गुरुदेवांच्या समीप मी बसलेलो असायचो ना, आणि एखादं विचारायचं, अरे आता इथून निघणार आपण बघतोय ना, मी ते विचारला काढून टाकायचो. फार सुंदर अनुभव यायचे. तो आपल्याला फोन करणार होता, इथे भेटणार होता, मी त्यांना पूर्ण वेळ खाली उतरलो की त्याचाच फोन, मी तिकडे येतोय बरं का, लगेच तुम्ही हात काय येतोय, मग एखाद्याच, अहो ते काम मी करून टाकलंय बरं का, तुम्ही मला सांगणार होता. मग माझ्या लक्षात येते की तिची शक्ती कशी काम करते. तुमच्या लक्षात आलं का? त्यामुळे बरेच लोक काय करतात माहितीये का, माझे एक मित्र आहे, ते म्हणतात, अरे दानधर्म करायची वेळ आली ना, पैसे पुरतील का, मग कमी पडतील का, विचार करा, करून मोकळं होऊन जावं. ते काय करतं धन, तुम्ही दिल्याने ते वाढतं. तुमच्या लक्षात आलं का? एक मनुष्य एकदा आमच्या, एक दुसऱ्या याच्या ट्रस्टचा मी अध्यक्ष होतो, याच्या एका चॅप्टरचा. तर आम्ही मुलींना आणून तिथे शिकवायचो नाशिकमध्ये, जास्त सविस्तरपणे सांगत नाही. तर आम्हाला मुलींना ब्लँकेट्स घ्यायचे, ते ब्लँकेट्स कमी पडत होते आम्हाला. एका माणसाने ब्लँकेटचे आम्हाला पैसे दिले, काय 25-30 हजार रुपये. तो मला अध्यक्षांना भेटायचंय. एक मिनिट. तर जो मनुष्य मला भेटला, आणि मग मी त्याला म्हटलं, अहो तुम्ही एवढं दानधर्म करताय, लगेच पैसे द्यायला काय करतात? तो म्हणे, अहो मी साधा एक कारखान्यामध्ये कामगार होतो, करन्सी नोट प्रेस मध्ये, मग माझे काही गाळे मी भाड्याने दिले, ती बिल्डिंग आहे. म्हटलं, अहो तो म्हणे, यात विशेष काही नाही म्हणे साहेब, तुम्ही बघा जंगलात गेला पाणी, आपल्याला आपण शोधतो पाणी कुठं, छोटस ओळबीळ सारखं काहीतरी दिसतं, डबका आपल्याला दिसतं पाणी, आपण ते उपसतो, ते पाणी भांड्यात घेतो, पितो, मग तिथे काय होतं, परत पाणी येतं की नाही. म्हणलो, फार छान बोलला. जे आपण देतो ते परत परत येत असतं आपल्याकडे, आणि जास्त आहे. अतिशय साधं उदाहरण देऊन त्याने एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं. आलं की नाही? त्यामुळे आपण तेवढं ऐकावं, आपल्या बाकीच्या चित्तवृत्ती सगळ्या शरीराचे कान बनून ऐकावं, असं त्याचं करा. पुढे काय म्हणतात ते बघा. तरी तो भगवंत कृपाळी हो, आणि धृतराष्ट्रात आत्मनात्म विचार करण्याचे सामर्थ्य दे, आणि याचा मोहरूपी रोग नष्ट हो. मग हा संजय मनात काय म्हणतो, हा किती विचित्र सारखा वागतो धृतराष्ट्र, हा याने देवाशी वैर, देवा तू काय कर, याला क्षमा कर बाबा. आणि आत्म्याचा विचार कसा करायचा त्याला तो शिकव बरा, मनातल्या मनात त्याच्याकरता प्रार्थना करतो, देवाला विनंती करतो. आणि याच्या मनात जो मोहरूपी रोग झालेला आहे की राज्यच आम्हाला युद्धानंतर, हा हा मोहरूपी रोगही नष्ट कर.
कारण माणसाने परमेश्वराची प्राप्ती केली पाहिजे, चौथा पुरुषार्थ साधला पाहिजे. एवढ्याच वय झालं तरी त्याच्या लक्षात कसं येत नाही की भगवंताची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, राज्य त्याचं जगून झालेलं आहे. तर याचा मोहरूपी रोग दूर कर. संजय धृतराष्ट्रासंबंधी चिंता करीत असता आणि मागील संवाद अंतःकरणात सांभाळून ठेवित असता, त्याच्या अंतःकरणात आनंदाचा महापूर येतो. म्हणजे संजय कृष्णाने जे जे सांगितलं या अध्यायात ते आठवत होता, आणि तो धृतराष्ट्राबद्दल चिंता पण करत. असं जरी असलं, ह्या सुधारावा, पण त्याच्या हृदयामध्ये आनंदाचे ढोच्या ढो निर्माण होत होते. मग तो प्रत्यक्ष भगवंताचं बोलणं ऐकत होता, त्यांना बघत होता, आणि त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती. त्याच्या हृदयामध्ये आनंदाचे ढगच्या ढग, आनंदाचे नद्याच्या नद्या वाहतात असं माऊली सांगतात. की त्याला काय आनंद झाला असेल तुम्ही कल्पना करून पहा. अलग लक्षात. पुढे ते म्हणतात, त्याच्या हृदयामध्ये महापूर येत होता आनंदाचा. म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो भगवंताचे बोलणे सांगले. त्या भगवंता प्रतिपादित अक्षरातील भाव ओवीच्या माध्यमातून तुम्ही श्रोत्यांच्या चित्तापर्यंत पोचता करीन, तरी तो ऐका, असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले. तर ज्ञानदेव म्हणतात की ते जे संजयला सांगितलं, आणि कृष्णाने अर्जुनाला सांगता संजयने जे ऐकलं, तो जो भाव आहे, त्याच्या हृदयामध्ये जो निर्माण झालेला भाव आहे, भगवंताने जे अक्षराने अक्षर सांगितलं त्यातला सगळा भाव मी तुम्हाला जसाच्या तसा सांगणार आहे. आणि असा मी निवृत्तीनाथांचा शिष्य तुम्हाला नक्की सांगणार, तुम्ही ते पुढे ऐका. आणि असं म्हणून ते हा अध्याय संपवतात, आणि पुढच्या अध्यायाची आपल्याला गोडी लावतात. किती हुशार आहेत बघा ते, किती हुशार आहेत ते बघा ते. तुम्ही लक्षात आलं का? आणि तुमच्या श्रोत्यांच्या चित्तापर्यंत मी पोचता करीन, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणा. कसा शेवट करतात बघा तुम्ही. अशा रीतीने इति श्रीमद भगवत गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे गुणातीत योगी नाम चतुर्दशोध्याय श्लोक 27 ओव्या 415. ओम सचिदान परिणामसु चतुर्दशो अध्याय समाप्त. अशा रीतीने हा 14वा अध्याय संपला आहे. तुम्ही आलात, ऐकलं, आणि तुम्ही मला बोलतं केलं, माझं वाचन मनन चिंतन करून घेतलं, तर मीच तुमचे हजार वेळा आभार मानतो. आणि तुमच्या मनातल्या हृदयातल्या श्रीकृष्णाला अत्यंत नम्रपणे वंदन करतो. तुमचं अपार कल्याण हो, सारी सुखे तुम्हाला मिळो, आणि भगवंताचे सारे गुण तुमच्यामध्ये येऊ, अशा पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि भगवंत चरणी प्रार्थना. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.